हॅलो गायज, गुड आफ्टरनून. कसे आहात सर्व? तर आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता दुपारी जेवणाची वेळ झाली आणि आता मी जेवणामध्ये आज नॉर्मल जेवणच बनवलं आहे. साधं स्पेशल संध्याकाळी बनवणार आहे. भात बनवला आहे, त्यानंतर तिखट वरण केलं आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर संध्याकाळी आज पुरणपोळीचा मान असतो. तर आज संध्याकाळी जेव्हा होळी जाळतील तेव्हा पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचा असतो, त्यामुळे संध्याकाळी पुरणपोळ्या करणार आहे. आता मी नॉर्मलच जेवण बनवलं आहे आणि संध्याकाळी मी तुम्हाला आमच्या सोसायटीमध्ये कसं सेलिब्रेशन केलं जातं ते दाखवणार आहे. तर व्हिडिओला एंडपर्यंत बघायला विसरू नका आणि जेवला नसाल तर नक्की जेवायला या. तर आपण आणि उद्यासुद्धा धुलीवंदन आहे, तर धुलीवंदनाच्या सुद्धा तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. तर इकडे ऋत्विक आराम करतो आहे. त्याच्या पायाला काल खेळताना खाली ग्राउंडमध्ये लागलं आहे परवाच्या दिवशी. तर एक्झाम्स चालू आहे त्याची, फायनल एक्झाम. आणि जेव्हा एक्झाम होणार असते स्टार्ट, त्यावेळेस हे आमचे चालूच असतात पराक्रम काय ना काय. म्हणजे सतत त्याच्या पायाला लागणं, हाताला लागणं, म्हणजे नेहमीचंच आहे, हे कॉमन आहे आमच्यासाठी आता. तर थोडासा त्याला अभ्यास करायला बसवलं होतं आणि आता आम्ही जेवायला घेतो. आणि हे असं चालूच राहतं आमच्या घरामध्ये नेहमी. आणि पराक्रमी व्यक्ती आमच्या घरातला आहे तो. तर आतासुद्धा त्याच्या पायाला भरपूर लागलेलं आहे. नीट व्यवस्थित म्हणजे थोडंफार चालतो, पण ते उद्याची धुलीवंदनला त्याला खेळायचं आहे, त्यामुळे तो आम्हाला असं दाखवतोय की मला खूप व्यवस्थित चालता येतंय किंवा मी चालू शकतो, धावू शकतो, खेळू शकतो असं. कारण की त्याला उद्या होळी खेळायची आहे म्हणून. आणि एक्झाम चालू असल्यामुळे त्याला होळी खेळायला पाठवणार तर आम्ही होतोच, पण आता उद्या पण पाठवणार आहे, पण थोड्या वेळासाठी. कारण की ऑलरेडी त्याच्या पायाला लागलं आहे आणि तो परत उद्या काही ना काही उद्योग करेल हे आम्हाला नक्की माहिती आहे. त्यामुळे त्याला पाठवलं तरी थोडा वेळच पाठवणार आहे. तर आपण भेटूया थोड्या वेळाने किंवा संध्याकाळी नक्की. व्हिडिओ बघायला पूर्ण विसरू नका. सोसायटीमध्ये सेलिब्रेशन असेल तो दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि त्यानंतर होळीची तयारी काय काय केली आहे तीसुद्धा दाखवणार आहे. मी रेडी झाली आहे. होळी जाळायला जायचं आहे आणि होळीची पूजा पण करायची आहे. तर त्यासाठी मी काय काय घेतलं आहे माझ्या थालीमध्ये मी तुम्हाला दाखवते पूजेची. तर इथे मी ह्या गोवऱ्या घेतल्या आहेत, त्यानंतर इथे हळद कुंकू, तांदूळ घेतले आहेत, एक तुपाचा दिवा घेतला आहे, कापूर घेतलं आहे, पाणी घेतलं आहे एक तांब्या, फुलं घेतली आहेत, त्यानंतर इथे खायची पानं, सुपारी आणि हे ओटीचं सामान आहे, अगरबत्ती आहे, नारळ आहे, त्यानंतर इथे हे बताशाची माळ आहे, तांदूळ आहेत आणि एक दिवा आहे आणि इथे माचीच आहे. त्यानंतर इथे पुरणपोळी केली आहे. तर अशा प्रकारे मी पूजेसाठी लागणारं पूर्ण साहित्य घेतलं आहे आणि आता मी जाते पूजा करायला. त्यानंतर तिथे काय काय होतं ते तुम्हाला, कशा प्रकारे केलं जातं सोसायटीमध्ये होळी जाळली जाते ते मी तुम्हाला पुढे गेल्यावरती दाखवते. आलो आहोत होळी दहनाच्या प्रोग्राम ते स्टार्ट झाला. इथे खूप गर्दी जमली आहे, बघत असाल तुम्ही. हा ऋत्विक दिसतोय तिकडे जाताना आणि खूप लोक जमले तिकडे. ही अशी काहीशी सजावट केली होळीची आणि ही आहे माझी फ्रेंड. तर इथे मला व्हॉइस ओव्हर करावा लागतोय कारण की इथे पाठीमागे बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक सिस्टम लावलेला आहे आणि दोघी थोडंसं डान्स करत होतो. तर इथे होळी जाळण्यात आली इकडे.
तर आता आम्ही जाऊन आलो आहोत होळी होळीचं तिथे पूजा केली आणि त्याच्यानंतर तिकडे आम्ही छान म्हणजे म्युझिक पण लागलं होतं आणि पूजा वगैरे केली. त्यानंतर होळी जाळली आणि त्यानंतर मी थोडा वेळ फ्रेंड्ससोबत गप्पा वगैरे मारल्या आणि आता मी घरी आले. तर थोड्याच मगाशी जाताना पुरणपोळ्या थोड्याच बनवल्या होत्या, कारण की 8 वाजताचा ऑलरेडी टाईम दिला होता. तर मग उशीर होईल म्हणून मी थोड्या पुरणपोळ्या नैवेद्यापुरता बनवल्या होत्या. आता बाकी जेवणासाठी बनवायच्या आहेत, तर आता त्या बनवते आणि तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते की माझ्या मुलाने कसा दिसतोय तो आणि तो काय करून आला. बघा, ह्याची होळी आजपासूनच रंगपंचमी स्टार्ट झाले आणि आधी तो म्हणाला होता की मी उद्याच खेळेन. आता मी खेळणार नाही, पण ते लहान मुलांना आपण कितीही बंधनात ठेवायचा प्रयत्न केला तरी ते ऐकत नाही. आणि खाली गेल्यानंतर ते मित्र मिळून त्यांनी त्याला कलर लावला, त्यामुळे म्हटलं जाऊ दे, सण आहे. आणि थोडाफार खेळला, बऱ्यापैकी खेळला आहे तो, थोडाफार पण नाही, भरपूर वेळ झाला त्याला. आणि एक्झाम पण आहे त्याची फायनल. उद्या सुट्टी आहे रंगपंचमी निमित्त, पण एक्झाम आहे त्यामुळे त्याला थोडा वेळ आता अभ्यास करायला बसवते आणि मी थोड्या पुरणपोळ्या करायच्या राहिल्या त्या करून घेते आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. तर इथे मी पुरणपोळी बनवलेली आहे. मगाशी थोड्या पुरणपोळ्या बनवल्या होत्या आणि आता थोड्याशा बनवते आहे, कारण की मी मगाशी जसं व्हिडिओमध्ये म्हणाले की 8चा टाईम दिला होता होळी जाळण्याचा, त्यामुळे थोड्याशा पुरणपोळ्या बनवून गेलेली नैवेद्यापुरता आणि आता थोडं बनवते आहे. तर पुरणपोळीचा व्हिडिओ जर म्हणजे सगळ्यांना येतातच म्हणा पुरणपोळ्या, पण मी पण पुरणपोळ्या वर्षातून एकदाच करते फक्त होळीला. आमच्याकडे गोड कोणी खात नाही, मला पण नाही आवडत जास्त, यांना पण नाही आवडत आणि ऋत्विकला पण नाही आवडत, त्यामुळे फक्त होळीलाच पुरणपोळी मी करते. त्यामुळे कधी कधी माझ्या बनतात चांगल्या, कधी कधी नाही, पण यावेळेला चांगल्या झाल्यात म्हणून मी व्हिडिओमध्ये पण दाखवल्या, पण कधीतरी फसतात माझ्या, तर यावेळेला छान झाल्यात. आणि हे बघा, ही अशी पुरणपोळी झाली, यावेळेला छान झाल्यात पुरणपोळ्या माझ्या, तर छान अशी पुरणपोळी झाली आहे, खमंग एकदम. तर आजच्या पुरणपोळ्या पण छान झाल्यात माझ्या. मी कटाची आमटी आणि पुरणपोळी बनवली, ती जेवायला या सगळ्यांनी, आणि मी पण आता जेवते, खूप लेट झाला आहे. आणि विनू आणि ऋत्विकचं जेवण झालं आहे, मगाशी त्यांनी गरम गरम मी बनवलेलं खाल्लं आहे. मला थोडंसं किचनमध्ये खूप पसारा झाला होता, ते आवरायला खूप वेळ लागला. आणि पुरणपोळी म्हणजे आज होळी आहे आणि मला आज माझ्या वडिलांची खूप जास्त आठवण येते, म्हणजे प्रत्येक सणाला येते, पण आज जास्त येते. माझ्या वडिलांना या वर्षी जानेवारीमध्ये 12 तारखेला जाऊन 1 वर्ष कंप्लीट झालं आणि आज होळी आहे. पण प्रत्येक सणाला मला माझ्या वडिलांची आठवण येते, पण आज जास्त येते कारण की त्यांना पुरणपोळी खूप आवडायची, तर त्यांना गोड गोष्टी खायला खूप आवडायच्या. तर आज बनवत म्हणजे सकाळपासूनच मला आठवण येते. आणि संध्याकाळी जेव्हा मी बनवायला घेतली पुरणपोळी, तर त्यावेळी मला सतत माझ्या वडिलांची आठवण येत होती की त्यांना खूप आवडायची पुरणपोळी. सर्वात जास्त पुरणपोळी माझ्या घरामध्ये म्हणजे माझ्या माहेरी माझे वडील आणि माझा भाऊ आहे विकी, तो खायचा. तर माझ्या वडिलांना खूप आवडायची, त्यामुळे आज मला म्हणजे एकही असा दिवस नसेल ज्या दिवशी मला माझ्या वडिलांची आठवण येत नाही. पण असं सण असेल स्पेसिफिक आणि असं काहीतरी बनवते जे त्यांना आवडतं, त्यावेळेस मला खूप जास्त आठवण येते. तर जाऊ द्या, आज सण आहे आणि बरंच काही बोलावंसं वाटतं, पण ते म्हणजे माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये हा माझा स्वभाव आहे, त्यामुळे मी कधी व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दाखवत नाही. पण अचानक आज मला आठवण आली, त्यामुळे मी हे सगळं तुम्हाला सांगते.
तर मी जेवते आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. तर आता माझी कामं आटपली आहेत, जेवण झालं सर्व, किचन आवरून झालं आणि सर्व कामं आटपले. तर मगाशी मी व्यक्त झाली, थोडी इमोशनल झाली तुमच्यासमोर. त्याबद्दल म्हणजे मला तसं व्हायचं नव्हतं आणि तरी पण ते बोलता बोलता पटकन मला आठवण आली आणि मी इमोशनल झाली. तर त्याबद्दल सॉरी सर्वांना. मला आज सण आहे आणि मला कोणाला स्वतः दुःखात असून समोरच्याला एखाद्याला दुःखात बघून त्यांना दुःखी करणं हे मला आवडत नाही किंवा हा माझा स्वभाव नाही आहे. पण ते इमोशन्स माझ्या अचानक आले व्हिडिओमध्ये, त्याबद्दल सर्वांना मी सॉरी बोलते. आणि आय थिंक हे आईवडील हे सगळ्यांच्या जवळचा विषय आहेत. तर ज्यांचे पॅरेंट्स नसतात त्यांनाच ते माहीत असतं. तर माझे वडील म्हणजे आई आहे, वडील माझे गेल्या वर्षी एक्सपायर झाले जानेवारीमध्ये. आणि ॲक्च्युली तो विषय मला कधी म्हणजे व्हिडिओमध्ये कदाचित कधीतरी बोलायचा होता, पण ते मला माहिती होतं की त्यांचा विषय आला की मला बोलणं खूप कठीण होतं, त्यामुळे मी त्या टॉपिकवरती कधी बोलत नाही. पण जे काही मी व्हिडिओज बनवते आहे किंवा मी जे काही व्हिडिओज बनवायला स्टार्ट केलं आहे त्याचं कारणसुद्धा हे दुःखच आहे की ह्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी मी असं वेगवेगळं स्वतःला आनंदी ठेवण्याचं हे एक ऑप्शन शोधलं आहे. त्यामुळे मी व्हिडिओज बनवायला पण सुरुवात केली आहे की जेणेकरून मी माझं दुःख हळूहळू विसरून स्वतःला कुठेतरी बिझी ठेवेन आणि कुठेतरी मन त्या गोष्टीमध्ये गुंतवेन. तर हा एक पर्याय शोधला आहे मी की म्हणजे व्हिडिओज बनवायचे होते मला कधी ना कधी, पण ते मी विचार केला नव्हता. पण गेल्या वर्षी मी खूप आजारी पडली होती. माझ्या मिस्टरांचं ॲक्सिडेंट झालं, त्यानंतर 1 महिन्याने माझे वडील एक्सपायर झाले आणि त्याचं मी खूप जास्त स्ट्रेस घेऊन मी खूप जास्त आजारी पडली होती. आणि त्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या पुन्हा आता तुझ्या आयुष्यात येऊ शकत नाही, की तू कितीही विचार केलास तरी तुझे वडील परत येणार नाही आहेत, किंवा जे काही तुला स्ट्रेस आहे ते तू स्वतःला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न कर, नाहीतर तू अजून आजारी पडशील आणि अजून त्याच्यामुळे तुझ्या घरच्यांना पण त्रास होईल. आणि तू जेवढं स्ट्रेस घेशील तेवढे तुला जास्त आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तू थोडंसं या सगळ्यातून बाहेर पड आणि स्वतःला तुझ्या जे तुला आवडतं त्यामध्ये तुझं मन गुंतव आणि तू या स्ट्रेसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर, असं मला डॉक्टर म्हणाले होते. घरचेही म्हणायचे नेहमी, पण मी आहे तशी, माझा स्वभावच मुळात तसा आहे. त्यामुळे थोडंसं मला इतरांपेक्षा वेळ लागतो या गोष्टींमधून बाहेर यायला. तर माझे प्रयत्न चालू आहेत आणि मी हळूहळू बाहेर येते. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि माझ्यामुळे तुम्ही इमोशनल होऊ नका. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. सो गुड नाईट गाईज, बाय.